जुनी पेन्शनसाठी कोल्हापुरात एल्गार. 23 मार्चपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटीच्या वतीने गेल्या 22 दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण आता अधिक तीव्र होणार आहे. राज्याचे कार्याध्यक्ष सुदेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे 27 फेब्रुवारी 2026 पासून हे आंदोलन सुरू आहे. सरकारने दखल न घेतल्याने 23 मार्च 2026 पासून या साखळी उपोषणाचे रूपांतर बेमुदत आमरण उपोषणात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील अधिकृत निवेदन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला. तसेच शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते दादा लाड, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार आणि सेक्रेटरी RY पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या या न्याय्य हक्कासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सामाजिक नेते विजयसिंह माने, खंडेराव जगदाळे, उदय पाटील, सविता पाटील, संजय पाटील, जितेंद्र म्हैसारे, MN पाटील, राजाराम कोठावळे, अरविंद मगदूम यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी व पेन्शन हक्क समर्थक उपस्थित होते. जुनी पेन्शन शिक्षकाला मिळेपर्यंत हा लढा शासन दरबारी सुरूच ठेवणार आहे. 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळणार आहे. शिक्षकाने एकजुटीने या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी होणे गरजेचे आहे. सोमवारपासून कोल्हापूर वेतन पथक ऑफिसच्या दारामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचे आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून 23 मार्च आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महान कार्य न्यूजसाठी विजय बकरे, कोल्हापूर.